आज कोल्हापुरात मराठा मोर्चा पार पडल्यानंतर उद्या ठाणे जिल्ह्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे। ठाणे शहरातील 3 हात नाका ते सेंट्रल पार्क मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात ठाण्यालगत असलेल्या नवी मुंबई, भिवंडी, पालघर इत्यादी ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत। त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ठाणे शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। याशिवाय सुरक्षेसाठी 400 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही तैनात असेल। शहरामध्ये जी 6 मार्ग आहेत त्या 6ही मार्गावर आपण वाहतुकीचं सुयोग्य नियोजन केलेलं आहे। काही ठिकाणची वाहतूक आपल्याला वळवावी लागणार आहे, त्या संदर्भात आपण अधिसूचना सुद्धा निर्गमित केलेली आहे। या अधिसूचनेचा प्रमुख भाग हा आहे की हे जे 6 मोर्चेकऱ्यांचे मार्ग आहेत यावर आपण त्या दिवशी कोणत्याही प्रकारची माल वाहतूक अलाउ करणार नाही आहोत, नंबर 1। नंबर 2, जो मुख्य मार्ग आहे आपला 3 हात नाकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा, त्या मार्गावर आपण कोणतंही वाहन अलाउ करणार नाही, अगदी दुचाकी सुद्धा आपण त्या ठिकाणी अलाउ करणार नाही आहोत। याशिवाय आपले जे सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवर तर आपण कुठल्याही प्रकारचं पार्किंग अलाउ करणार नाही, ते यासाठी की ही जागा मोर्चेकऱ्यांना उभे राहण्यासाठी वापरण्यात येणार आहे। त्याशिवाय त्यातली एक जी लेन आहे ती आपण एक्झिट किंवा इमर्जन्सी रूट म्हणून वापरणार आहोत।